मुखे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता अहं भारहा वागवी कोणमाथा जडो भावना रामदासी सदाती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती जरी जरी वणिधेनु आठवी वत्स नित्य जननी करीत कामे बालकापासी चित्त तदुपरी गुरुमाये लेकुराठे विप्रेम श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम आहे तू जननी मदीय न कळे अज्ञान मीले करू घाली गे मज प्रेम पाखर सदा दूरी नको गे धरू प्रेमे बाहत मुक्त कंठ करुनी नाही दुजे बंधन प्रल्हादा गुरुराज यानित तुम्हा माझे असो वंदन अधिष्ठान जेते प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला तो गुणातीत एका तयाचे निनामे चुके जन्म वेथा नमस्कार माझा गुरु एकनाथा श्रीराम समर्थ. त्याच्यानं आपला कालचा विषय दुसऱ्या अध्यायामधला असा होता की भक्ताचं सगळं कर्म किंवा भक्त जे जे काही कार्य करतो, जे जे काही क्रिया करतो, जे जे काही कर्म करतो, ही सगळी कर्म भक्ताची ब्रह्मार्पण कशी होतात. आपल्या सगळ्यांना शिकण्यासाठी आपल्या आयुष्यातली आपली सगळी कर्म आता आपल्याला आपला भगवंत, आपला ब्रह्म सद्गुरुनाथ आहे, त्या पद्धतीने आपल्याला आचरायची आहे. विषय असा काल सुरू होता की सगळी त्या भक्ताची सगळी कर्म कशी ब्रह्मार्पण होतात, प्रत्येक क्रिया प्रत्येक कर्म कसं होतं याचं विवेचन नाथ महाराज आपल्याला फार सुंदर समजून सांगत होते. आणि कालचा विषय सगळ्यांना ऐकू येतंय का? हा, मला असं वाटतंय कमी. श्रीराम श्रीराम आवाज येण्यासाठी श्रीराम बोलतोय. श्रीराम 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 श्रीराम. तिचे व्हॉल्यूमची पण माहिती आहे. श्रीराम पलीकडून असते. श्रीराम श्रीराम. हा, वाढलाय. ऐकू येत आता? श्रीराम. हा, तर विषय कालचा असा सुरू होता की अशा भगवत भक्ताचं प्रत्येक कर्म म्हणजे कायिक कर्म म्हणजे ते म्हणाले की इंद्रियाचा व्यापार आपला त्याचा सगळा सुरू असतो आणि या देहाच्या द्वारे सहजतेने म्हणजे मनाचं तिकडे लक्षही नाही तरी आपली अनेक कायिक कर्म, आपल्या देहाची कर्म सुरू असतात. तर ही सुद्धा कर्म त्या भगवत भक्ताची कायिक कर्म सुद्धा भगवंताला नवे ब्रह्माला अर्पण होणारी असतात. आणि त्याच्यामध्ये आपण असं पाहिलं होतं की त्याच्या श्वासोश्वास म्हणा किंवा त्याच्या डोळ्यांची उघडझाप करताना सुद्धा तो भगवत भक्त स्वस्वरूपाशी इतका लीन झालेला असतो, त्या स्वस्वरूपाच्या चिंतनामध्ये अखंड अनुसंधानात असल्यामुळे त्याच्या इंद्रियाद्वारे त्याच्या शरीराद्वारे घडणारी प्रत्येक क्रिया ही भगवंताला अनुसरून भगवंताला अर्पण करणारी, ब्रह्माला अर्पण करणारी असते. त्याचा श्वासोश्वास, त्या श्वासावर नाम कसं चालेल याचा अभ्यास हा भगवत भक्त करत असतो. डोळ्याची उघडझाप करत असताना सुद्धा जेव्हा डोळे उघडून तो पाहतो तेव्हा म्हणतो का, अरे भगवंतानी काय सुंदर विश्व निर्माण केलं, की ही गोष्ट अशीच का निर्माण झाली, ती तशीच का, त्याला नावं न ठेवता ही भगवंताची सुंदर लीला आहे. आणि आपला तो विषय पण झालेला आहे की योगाचा अभ्यास करणारे ज्या व्यक्ती असतात त्या आणि भक्ती करणारे जे असतात भक्तगण, प्रेमाने भगवंताला वश करणारे, भक्तीने वश करणारे, यांच्यामध्ये फरकच असा असतो की या संपूर्ण सृष्टीकडे पाहताना भगवंताचा जो भक्त असतो तो या सृष्टीच्या रचनेला भगवंताची किती सुंदर लीला आहे म्हणून तो पाहतो. योग्याला ही दृष्टी असेलच असं सांगता येत नाही. तर अशा प्रकारचं हे कायिक कर्म सगळ्या प्रकारची कायिक कर्म त्या भगवत भक्ताचे होत असताना
तो अखंड त्या भगवंताच्या चिंतनात म्हणजेच स्वतःच्या स्वरूपाच्या चिंतनात असल्यामुळे घडणारं प्रत्येक कर्म हे सहजतेने ब्रह्मार्पण होत राहतं. इथपर्यंत आपला काल विषय झाला होता आणि पुढच्या विषयाची सुरुवात आपण अशी केली होती, पुढच्या सिद्धांताचे विषय, की नाथ महाराज म्हणाले की त्या भगवंताचं घरदार, त्याची शरीर रचना, त्याच्या वाट्याला आलेलं विहित कर्म जे काही असेल, ते विहित कर्म करत असताना सुद्धा ती सगळी कर्म ही मला माझ्या सद्गुरूंनी, माझ्या भगवंतांनी माझ्याकडे अलॉट केलेली आहेत. ही मला करणं गरजेचं आहे आणि ती मी सेवा म्हणून करणार आहे. ती करताना मला कुठेही अहंकार निर्माण होणार नाही. याही पेक्षा अहंकार निर्मितीच्या आधी तोच माझा सद्गुरू, तोच माझा भगवंत माझ्याकडनं ही सगळी कर्म करून घेत आहे आणि हे सगळं कर्तव्य आचरण त्याच्या प्रपंचामध्ये, त्याच्या गृहस्थाश्रमामध्ये तो भगवत भक्त करत असताना ती निरहेतुकपणे, निस्वार्थपणे, निष्कामपणे प्रत्येक कर्म तो भगवत भक्त आचरत असतो, करत असतो. आणि ही सगळी कर्म करत असताना फक्त आपलं कर्तव्याचं पालन प्रामाणिकपणे माझ्याकडून झालं पाहिजे. म्हणजे अगदी गृहस्थाश्रमातली सगळी कार्य, ही सगळी कार्य करत असताना हे भगवंतानी मला दिलेलं कार्य आहे, माझं गृहस्थाश्रमातलं हे कर्तव्य आहे आणि ते मला करणं गरजेचं आहे. किंबहुना ही भगवंताची सेवा आहे, ही त्याची इच्छा आहे, ही त्याची लीला आहे, या भावनेने तो भगवत भक्त करत असतो. कालच आपण तो विषय पाहिला की आनंद सागर महाराजांसारख्या अत्यंत विरक्त पुरुषाला, म्हणजे नाथ महाराजांनी, हे परत सांगतो, नाथ महाराजांनी याच्या समोर एक उदाहरण दिलंय की त्याचं प्रत्येक कर्म ब्रह्मार्पण कसं होतं म्हणाले. उदाहरण म्हणून त्यांनी सांगितलं की आपण रुखवंतावर वेगवेगळ्या गोष्टी करत असतो. पण म्हणजे हे नाथ महाराजांनी सांगितलं, हे माझं आहे आता रुखवंतावरचं, तर हे सांगितलं पाहिजे, म्हणजे कोणाच्या नावावर काही खपू नये. तर अशा वेगवेगळ्या छान वस्तू आपण करत असतो. म्हणजे काही गरज नाही बरं का, आपण ती बैलगाडी करायची आणि त्याच्यावर पोते ठेवायचे, बरं ती पोरगी काही वापरणार नाही, ते बैलगाडीने फालतू 500 रुपये 700 रुपये घालायचे. तर म्हणाले नाथ महाराजांनी सांगितलेलं दृष्टांत या बाबतीत की भगवत भक्ताचं प्रत्येक कर्म हे कसं ब्रह्मार्पण असतं. सिद्धांत त्या भगवत भक्ताची सगळी कर्म, गृहस्थाश्रमातली, शरीरातली काही कर्म असतील, घरदाराची असतील, त्या विहित कर्म असतील, ही सगळी कर्म कशी ब्रह्मार्पण होतात. तर म्हणाले, समजा आपण साखरेचे कारलं तयार केलं, म्हणजे साखरेपासून साखरेची पावडर केली, त्याचे सुंदर कारले तयार केले, द्यायचे बाबा आता म्हणून. तर त्या साखरेच्या कारल्याचं देठ, त्या साखरेच्या कारल्याचं शेपूट, त्या साखरेच्या कारल्यावर असलेले वेगवेगळे काटे तुम्ही, किंवा त्या साखरेच्या कारल्यातली आतली बाजू घ्या, बाहेरची बाजू घ्या, कशी घ्या, ती जर तुम्ही साखरेचं कारलं केलं तर ती कारलं जरी असलं तरी साखरेपासून तयार केलेली असल्यामुळे ती गोडच लागणार आहेत की नाही, असं नाथ महाराज सांगतात. तसं या भगवत भक्ताचं सगळं कर्म हे ब्रह्मार्पणच असतं. आता पुन्हा थोडंसं मागे येऊन पुन्हा सांगतो की ब्रह्मार्पण कसं, की आनंद सागर महाराजांचं आयुष्य जर आपण पाहिलं तर वयाच्या 12व्या वर्षी त्यांना अनुग्रह मिळाला आणि अनुग्रहाच्या आधी या 12 वर्षाच्या मुलाची अवस्था बघा. म्हणजे मला लगेच ते वाटतं की 12 वर्षाचे ब्रह्मचैतन्य तुकामाईंकडे गेले तेव्हा कसे होते. तुकामाईंना भेटल्यावर ते म्हणले की तू तुझा खून करून टाक, मग माझ्याकडे, मी तुझा खून करतो वगैरे असे वाक्य झाले. आणि आनंद सागर 12 वर्षांचे असताना 1882 साली जेव्हा त्यांची ब्रह्मचैतन्याची गाठ इंदोरमध्ये पडली, आनंद सागरांना 12 वर्षाचं लेकरू गोविंद कुलकर्णी नावाचं, ते आल्याबरोबर महाराज म्हणाले, या आनंद सागर, म्हणजे अजून अनुग्रह पण दिलेला नाही. आणि क्वालिफिकेशन काय, आध्यात्मिक क्वालिफिकेशन काय आनंद सागरांचं, तर हे लेकरू वयाच्या 6व्या वर्षापासून दासबोध रोज वाचत होते, मनाचे श्लोक मुखोद्गत होते. जेव्हापासून वाचन आलं तेव्हापासून पहिला ग्रंथ जर कोणता वाचला असेल आनंद सागरांनी तर दासबोधाच. आणि त्या दासबोधाच्या वाचनाने, श्रवणाने एक दिवस दासबोध असा सकाळच्या पहाटेच्या वेळेला आपल्या झोपडीमध्ये इंदोरला वाचत असताना इतका सुंदर घमघमाट आला त्यांना, तुळशीच्या याचा सुगंध आला आणि बाहेर येऊन पाहतात तर
समोर गोंदवलेकर महाराज उभे. त्यांना माहित नव्हतं हे कोण आहे, पण एक दिव्य तेजपुंज संत महात्मा आपल्या समोर उभा आहे. धावत गेले, नमस्कार केला आणि महाराज उन्मनी अवस्थेत महाराज लगेच तिथून निघून गेले. तेव्हापासनं घरी आई आली. आई म्हणाली, गोविंदा आज जर सोमवार आहे आणि तू तुळशीच्या मंजिऱ्या आणल्यात का घरात? तो म्हटला नाही आई. मग एवढा तुळशींचा घमघमाट? तेव्हा आईला सांगितलं, आई असा एक दिव्य पुरुष आला, त्याचं मला दर्शन झालं आणि तो यायच्या आधी मला तुळशीचा घमघमाट येतात आणि त्याचं दर्शन झाल्याशिवाय मी आता जेवणार नाही. आई मला तू त्यांच्याकडे घेऊन जा. 12 वर्षाचं लेकरू इंदोरमध्ये लिखापडीचं काम करत होतं. वडील वारले होते वयाच्या 9व्या-10व्या वर्षी. त्या सकाळपासनं आई आणि लेकरू इंदोरमध्ये महाराजांना शोधत फिरत होतं. तो दिवस गेला, रात्र गेली, दुसरा दिवस उजाडला, पुन्हा रात्र गेली, तिसरा दिवस उजाडला, रात्र गेली. चौथ्या दिवशी दुपारच्या वेळेला पणशीकरांच्या घरामध्ये वरच्या मजल्यावर महाराज बसलेले होते. तिथे हा मुलगा आणि आई गेली. इथे कोणीतरी सत्पुरुष आला, त्या गल्लीमध्ये गेल्यावर कळालं. गेल्याबरोबर महाराज म्हणाले, या आनंद सागर जवळ घेतलं. त्या बाईंना म्हणाले, बाई ताबडतोब पिठलं भात करा. आणि महाराजांनी स्वतःच्या हाताने त्याला स्नान घालून जेवू घातलं आणि त्याच्यानंतर आनंद सागरांना अनुग्रह दिला. अशी अवस्था, असं वैराग्य, असं सद्गुरूंवरचं प्रेम असलेले आनंद सागर जेव्हा उपवर झाले, लग्न करण्याची इच्छाच नव्हती, पण महाराज म्हणाले, तुला लग्न करावं लागणार. महाराजांच्या समोर म्हणजे माझी इच्छा आहे. मला काय म्हणायचं, देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, हे आपण वचन खूपदा ऐकतो. पण ह्या देहबुद्धीचं आत्मबुद्धी मध्ये कन्व्हर्शन होणं, ट्रान्सफॉर्मेशन होण्यासाठी त्या भगवत भक्ताचा प्रवास कसा आहे बघा. माझी इच्छा आहे ब्रह्मचर्य पाळायचं, माझी इच्छा आहे आयुष्यभर नाम घ्यायचंय. केवढा दृढ विश्वास आहे. त्या क्षणी सद्गुरू सांगतो की नाही, हे नाही करायचं, आणि त्या क्षणी तो भगवत भक्त आपली ती इच्छा बाजूला ठेवून देतो. ही साधी गोष्ट नाही. आपले मुलं बाजारात वॉटर बॅग आणायला गेल्यावर ती म्हणजे तीच घ्यावी लागते. बापाला इच्छा बाजूला ठेवावी लागते, मुलगा ठेवत नाही. इथपासून जर आपल्याला सुरुवात करावं लागत असेल आपल्या गृहस्थाश्रमात, तर आपला लांबचा पल्ला किती मोठा आहे याचा विचार आपल्या सगळ्यांना करणं गरजेचं आहे. मला काय सांगायचं की त्याचं प्रत्येक कर्म ब्रह्मार्पण कसं असतं सज्जन हो. ज्या दिवशी महाराजांनी सांगितलं विवाह केला, विवाह केल्यानंतर फलशोभनाच्या रात्री आनंद सागर महाराज जमिनीवर गडबडा लोळत होते आणि रडत होते की महाराज मला नका याच्यात टाक. पण जेव्हा पहिली मुलगी झाली, आईला सांगितलं ही मुलगीची झाली, ही ब्रह्मचैतन्यांची इच्छा आहे, माझी नाही. प्रत्येक कर्म ब्रह्मार्पण कसं होतं त्याचं उत्तम उदाहरण की आता त्यांनी मला टाकलंय ना गृहस्थाश्रम, त्यांची इच्छा मी गृहस्थाश्रम स्वीकारला. गृहस्थाश्रम करा म्हणाले. झालं अपत्य, झालं. माहित होतं की आपण देह कधी ठेवणार. हिच्या विवाहाच्या आधी 3 अपत्य झाले. बाबूराव, भाऊसाहेब आणि तिसरी कृष्णा नावाची मुलगी आनंद सागरानं 3 अपत्य झाली. आणि अपत्य झाली. या 3 अपत्याच्या नंतर लगेचच 1907 साली आनंद सागरांनी देह ठेवला. सगळा संसार त्याही पेक्षा सज्जनो मला काय म्हणायचं, आनंद सागरांची पत्नी पण गेली होती, त्याच्यानंतर हेही गेले. बायको माफ करा, पत्नी गेली. दुर्गाबाई म्हणजे आनंद सागरांच्या पत्नी. केवढं त्यांचं लौकिक अर्थाने आपण जर म्हटलं तर प्रापंचिक दुर्दैव. नवरा गेला, मुलाला मोठं केलं, त्याचं लग्न केलं, बायको गेली, तोही गेला, त्याची 3 लेकरं दुर्गाबाईंच्या पोटी पुन्हा आली. काय संसार असेल मला सांग. पण दुर्गाबाईंना हे माहित होतं की पुढे काय होणार आहे. अतिशय अधिकारी ज्या स्त्रीच्या पोटी आनंद सागरांसारखा महात्मा जन्माला आला, तर तिचं तेज काय असेल, तिची साधना काय असेल, तिचं सदाचरण किती दिव्य असेल. आणि मग ते लग्न केलं. मला सांगायचं काय, ब्रह्मार्पण कर्म कसं होतं. नाथ महाराजांच्या चरित्रामध्ये आपण पाहिलं की एवढा मोठा हा शांती ब्रह्म सत्पुरुष, सत्पुरुषाचं सगळं कर्म कसं ब्रह्मार्पण होतं. हरिपंत झाले म्हणजे पहिली 3 मुली झाल्या आणि तिसऱ्या मुलीच्या नंतर मला वाटतं हरी झाला. हरी झाल्यानंतर हरीच्या जन्माच्या 6-8 महिन्यांनी एक शास्त्री आपल्या घरी नाथांनी ठेवून घेतले याच्या शिक्षणासाठी.
की हरीला शिक्षणासाठी दाराच्या बाहेर जायची गरज नाही. उत्तम विद्वान पंडित शास्त्री बुवा हरिपंताच्या संस्कृत अध्ययनासाठी ठेवले, की त्यांनी त्यांना अ ब क पासून 1 2 3 पासून वयाच्या 20व्या वर्षी हरिपंत उत्तम संस्कृतचे गाढे अभ्यासक झाले होते. वेगवेगळ्या ग्रंथांचा अर्थ लावणारे हरिपंत हे सगळं कर्म कर्तव्य कर्म म्हणून सगळं केलं. मुलीला नवरा चांगला विद्वान ब्राह्मण म्हणून पाहून दिला आणि ते विद्वान नायकिनीच्या पायऱ्या चढले. त्याला ते सुटावं व्यसन म्हणून नाथांना तिचं शांतपणे गेले. नको खेद करू कोण त्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. हे त्यांच्या जीवन चरित्रातून आलेलं आहे. सकल जीवांचा, अरे होणारच ना, सकल जीवांचा करे एक दिवस आपला येणारच आहे थोडाफार वाईट, पण तो पॅच काही आयुष्यभर राहणार नाही. बॅड पॅच आयुष्यभर राहत नाही. म्हणून जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, हे जे आतून आलंय नाथ महाराजांच्या, हे तुम्हा आम्हाला सुद्धा केवढा मोठा आधार देणार आहे सज्जन. आणि हरिपंतांचं शिक्षण केलं, ते विद्वान झाले आणि त्यांना नाथांनी प्राकृतामध्ये भागवत करणं आवडलं नाही. काय नियती म्हणाव का याला, दुसरं काय म्हणा. नाथ महाराजांचं सुद्धा प्राक्तनच आहे ना, की आपले वडील भागवत ग्रंथ प्राकृतात करतात, हे हरिपंतांना आवडलं नाही. मतभेद झाले. विद्वान असल्यामुळे ते म्हणाले गावामध्ये याची चर्चा नको, म्हणून आपल्या आईबाबांना सोडून हरिपंत काशीला निघून गेले. 15 वर्ष हरिपंत काशीला होते. नाथ महाराजांनी गिरिजा माऊली पैठणमध्ये होते. सगळ्यांनी आग्रह केला. नाथ शांत होते. जवळच्या लोकांनी मला सांगायचं काय, प्रत्येक मी माझा मुलगा आहे त्याच्यासाठी उत्तम व्यवस्था केली. आता काय होणार, जैसी स्थिती आहे तैशा परी राहे. प्रत्येक कर्म ब्रह्मार्पण कसं करतो सत्पुरुष सज्जनो, हे सगळं कशासाठी, हे सिद्धांत आणि संतांचं जीवनचरित्र याच्यासाठी आचरायचं की उद्या नवे आत्तापासून मला माझ्या गृहस्थाश्रमाचं काय. महाराज म्हणाले ना, प्रत्येकाचा प्रपंच सारखाच आहे म्हणाले. कुणाला मुलं आहेत म्हणून दुःख आहे, काय भयावहता मी तुम्हाला सांगू. वेगवेगळ्या प्रकारचे डिसिजेस पोरांना होतात, त्यांचा कंट्रोल राहत नाही. वडिलांना मारणारी मुलं नांदेडमध्ये आहेत, मी नावं सांगू शकत नाही. अपत्य असूनही दुःखी आहेत. अपत्य नसणारी पण फार सुखी नाही. म्हणून म्हणतात प्रपंच, रामानंद महाराजांच्या चरित्रात की जनरीत सगळीकडे सारखी आहे, प्रपंच ग्रस्ताश्रम सगळ्यांचा सारखा आहे. आणि त्याचं सर्वात छान उत्तर महाराजांनी एका वाक्यात दिलं की कोणाच्याही शौचालयात कधून सुगंध कधी आलाय का, तसं कोणाच्या तरी प्रपंचातून आनंदाची हवा कधी आलेली तुम्ही पाहिली का. हे सत्य आहे, हा सिद्धांत आहे, हे शास्त्र आपल्याला सांगतं. हरिपंतांसाठी एवढं करून सुद्धा हरिपंत सोडून गेले. शेवटी अत्यंत जवळचे नातेवाईक आणि गिरिजा माऊली म्हणे, अहो 12 वर्ष झाले हरी काशीला गेला, एकदा जाऊन तर पहा. हो म्हणले, तुझी इच्छा आहे का, जाऊ दे. तिथे गेले, 1.5 वर्ष तिथे राहिले. हरीला समजून सांगितलं आणि तत्कालीन त्याच नेमक्या काळामध्ये नाथ भागवत काशीमध्ये विद्वानांनी डोक्यावर घेऊन नवे पालखी काढून मिरवलं. आपल्या वडिलांची विद्वत्ता काय हे हरिपंताला काशीमध्ये कळालं. तेव्हा तो सरेंड झाला आणि मग तो काशीवरून पैठणामध्ये आला. सगळी कर्म सत्पुरुषांची ही ब्रह्मार्पण होतात की नाही. चला, यातून नेमकं तुम्ही मी काय घ्या, मग आपल्याला का साधत नाही, दुसरा प्रश्न. किंवा हे सगळं चर्चा कशासाठी आहे, तर सज्जनो, हे तुम्हा आम्हाला आपल्या गृहस्थाश्रमात आचरण करायचं आहे. मग कसं करावं, आपण तर ब्रह्म पाहिलं नाही आणि ब्रह्माला अर्पण कसं करायचं माहित नाही. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की गुरुगीतेतला जो श्लोक आहे ना, गुरु साक्षात परब्रह्म असं जे सांगितलंय, आपले महाराजच आपल्यासाठी ब्रह्म आहे. आपल्यासाठी ब्रह्मा विष्णू महेश गुरु तेच आहे. मग त्यांना अर्पण करायचं. बरं, दुसरी गोष्ट की त्यांना अर्पण करताना माझा कधी मला सोडत नाहीये. मी करतो, मी करणार, हो मी पाहणार, या भावनेसाठी. बरं, आपण जाऊन कितीतरी वेळा आपल्या सगळ्या कार्यामध्ये इतके पालथे पडलेलो आहेत, तरी आपला अहंकार कमी होत नाही. म्हणून त्यांच्या कानावर घालून की महाराज आज असं एक डील करायचं आहे, असा मला प्रपंचातला व्यवहार करायचा आहे, आज आम्हाला या ठिकाणची जमीन खरेदी, त्यांच्या कानावर घाला. तो माणूस एवढंच तुम्ही सांगा तर खरी. त्या सांगण्यामध्ये हळूहळू मीच विसर्जन व्हायला सुरुवात होते. पुन्हा तुम्ही जेव्हा येऊन तो रिझल्ट त्यांना द्याल, जे काही घडलं ते सांगा, तेव्हा पुन्हा तुम्हाला ही भावना होते की मी करता नाही, ते करते.
तत्वमसी तो तूच आहे, अहम ब्रह्मास्मी, ही जी महावाक्य वेगवेगळे आपल्याला सांगितले या वेदांत शास्त्रानुसार, ती जगण्याचा सोपा उपाय, अधिष्ठानाची निर्मिती, अधिष्ठानाला शरण जाणं आणि अधिष्ठानाच्या अनुसंधानात म्हणजे अखंड त्यांच्या स्मरणात राहणं. आणि या अखंड स्मरणात राहण्याने काय होतं, तर पुढचा विषय आता येतोय की अशी सगळी कर्म भक्ताच्या, साधकाच्या इंद्रियाच्या द्वारे सगळी कर्म ब्रह्मार्पण होत असतात. तो भक्त, तो साधक त्याच्या जीवनात त्याच्या वाटायला येणारी सर्व कर्म उत्तम रीतीने आचरण करतो आणि त्या कर्माला श्रेष्ठपणा आणून दाखवतो. दुसरा सिद्धांत नाथ महाराज म्हणाले की ती सगळी कर्म तो करत असताना उत्तम रीतीने करतो. किती उत्तम रीतीने करतो म्हणून सांगू तुम्हाला. प्रत्येक संतांच्या जीवनचरित्र तुम्ही पहा, इतकं व्यवस्थित, इतकं सिस्टमॅटिक आपल्या भाषेत सांगायचं म्हटलं की प्रत्येक कर्म म्हणजे अगदी तुम्हाला पाहिलेली गोष्ट मी तुम्हाला सांगतो. सगळ्या संतांच्या बाबतीतली पहा, जेवढे किंवा संतांपेक्षा तर मी म्हणेल संत आणि सद्गुरू वेगळे नाहीच. जेव्हा एखाद्या संतावर तुमची निष्ठा असते आणि तुम्ही त्याला आपलंसं करता किंवा तो तुमचा स्वीकार करतो, म्हणजे तो संत तुमचा सद्गुरू झाला. आता या सगळ्या सद्गुरूंकडे तुम्ही पाहताना प्रत्येक सद्गुरूंमध्ये म्हणजे आपली सगळी परंपरा पहा, तुम्ही जेवढे संत पाहिले तेवढा की प्रत्येक सद्गुरू हा उत्तम सत्शिष्य म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत जगतो. पहा, तुम्ही आचरून पहा, आठवून पहा. बाबांचं जीवन तुम्ही पहा, श्रीराम महाराजांचं जीवन पहा, सद्गुरू प्रल्हाद महाराजांचं जीवन पहा, रामानंदांचं पहा, आनंद सागरांचं पहा, ब्रह्मानंदांचं पहा, ब्रह्मचैतन्यांची तुकापायी प्रती असलेली निष्ठा आणि ब्रह्मचैतन्यांचं असलेलं रामानंदांवरचं, आनंद सागरांवरचं प्रेम पहा. 1926 साली सद्गुरू रामानंद महाराजांनी जालन्याच्या राम मंदिरामध्ये पूज्य श्री प्रल्हाद महाराजांनी सांगितलं, ते त्यांना भगतजी म्हणायचे. रामानंद महाराज प्रल्हाद महाराजांना माझा भगतजी असं म्हणायचे. ते म्हणाले, भगतजी आता उद्यापासनं अनुग्रह तुम्ही द्या. बाबांच्या बाबतीतली कथा मी तुम्हाला सांगितली. बाबा 2 वेळा प्रल्हाद महाराजांकडे गेले. प्रल्हाद महाराज म्हणले, अरे रामानंद महाराज असला माझा अनुग्रह कसा घेतो? नाही म्हणे, रामानंद महाराजांकडे गेले. ते म्हणजे भगतजी त्यांना मी सांगितलं म्हणे. रामानंद महाराजांचं वैशिष्ट्य बघा तुम्ही की 1925 साली वाणीरूप महाराज प्रगट झाले तेव्हा पुण्या मुंबईकडून त्यांच्याकडे येणारी अनुग्रहित मंडळी जी होती, म्हणजे 1913ला थोरल्या महाराजांनी देह ठेवल्यानंतर पुणे, मुंबई, पश्चिम महाराष्ट्रातली मॅक्झिमम मंडळी, गोंदवलेकर महाराजांच्या परिवारातले सगळे लोक आम्हाला सगुणातला सत्पुरुष पाहिजे म्हणून रामानंदांचा अनुग्रह घ्यायचे. आणि 1925 साली 12 वर्षांनी ब्रह्म चैतन्य महाराज वाणीरूपाने प्रगट झाल्यानंतर नम्रपणे रामानंद महाराज सांगितले, तुम्ही भाग्यवान आहात, माझे सद्गुरू प्रगट झाले, आता तुम्ही वाणीरूप महाराजांचा अनुग्रह घ्या. आणि इकडे विदर्भ मराठवाड्यातल्या लोकांना सांगायचे, हा तयार झालाय, याचा अनुग्रह घ्या. बाबांना म्हणाले, बाबा म्हणजे आदरणीय कस्तुरे शास्त्री रामानंद महाराजांकडे गेले, मला अनुग्रह द्या. अरे भगतजी म्हणले, अरे भगतजी इकडे, यांना अनुग्रह द्या. आता सद्गुरू प्रल्हाद महाराज ज्या ज्या वेळेला अनुग्रह द्यायचे, म्हणजे मी तर खूप लहान, म्हणजे अगदी शेवटच्या 1974 साली मला अनुग्रह द्यावा. तर महाराज अनुग्रह देताना रामानंद महाराजांची तसबीर समोर ठेवायची, पूजा करून घ्यायचे आणि सगळा संकल्प हे ते जसं की हे गुरुजीच आहेत, न रागवणारे बरं, तर हे गुरुजीच आहेत. आणि अशी पूजा सांगायचे, संकल्प सांगायचे, स्वतःच सांगायचे आणि म्हणायचे आता गुरु म्हणून पूजा करा. आणि त्यांची पूजा करत असताना ते डोळे लावून घ्यायचे, म्हणजे ते म्हणायचे हे रामानंद महाराजांची पूजा. आणि आणि सांगायचे आता हरे राम म्हणा वागण्या. शाल टाकायचे, शाल टाकायच्या आधी त्या शिष्याला सांगायचे, आता तुला मला रामानंद महाराजांनी सांगितलंय, पण तुला रामानंद महाराजच अनुग्रह देतात असं समज बरं, मी फक्त तुला मंत्र सांगतो. अनुग्रह दिल्यानंतर म्हणायचे रामानंद महाराजांचा एवढा तेव्हा फोटोंची एवढी उपलब्धता नव्हती, छोटे छोटे पोस्टकार्ड साईजचे फोटो, रामानंद महाराजांचा फोटो द्यायचे, म्हणायचे हे या फोटोची रोज पूजा करायची, आणि यांच्या चरणाशीच मी एवढं समज म्हणाय. स्वतःचा फोटो नाही. अगदी शेवटच्या 77-78 साली एक मोठा फोटो एका भक्ताला वाटलं की नाही महाराजांचा असलाच पाहिजे, वाटतं ना आपल्याला, आणि रामानंद महाराजांच्या तसबिरीच्या बाजूला ठेवला. समोरून महाराजांची काठी टेकवत टेकवत त्यांना दोघ जण थकले होते, हात घेऊन पाहिल्याबरोबर त्या स्वतःच्या फोटोवर पहिल्यांदा काठी मारली. रामानंद महाराजांच्या जवळ माझा फोटो लावतो का म्हणाले.
काय तादात्म्यता आहे, काय आदर आहे. ही वृत्ती म्हणजे जे कर्म म्हणजे मी तुम्हाला काय सांगतो, प्रापंचिक कर्माचं तर आपण पाहिलंय. पण सद्गुरुपदी आपल्या सद्गुरूंनी आपल्याला आरूढ केल्यानंतर त्यांनी सांगितलेलं अनुग्रहाचं कार्य सुद्धा किती मोठ्या पद्धतीने श्रेष्ठपणा त्याच्यात किती, की मी अनुग्रह दिला नाही. तुम्हाला मी काय सांगू, एका एका माऊलीने पत्र लिहिलं महाराजांना, की महाराज तुम्ही सांगे मी मागच्या महिन्यात खिरड्याला आले होते आणि तुम्ही मला रोज 13 माळा 130 माळा जपाचा संकल्प सांगितला. तुमच्या कृपेने तो छान होत आहे आणि 40 दिवस माझ्या 130 माळाच्या संकल्पाचं पूर्ण झाले आणि मला काल रात्री तुम्ही माझ्या स्वप्नात येऊन श्रीफळ मला प्रसाद म्हणून दिला. असं त्या माऊलींनी कळलं. त्यांच्या प्रत्येक कर्मामध्ये श्रेष्ठपणा कसा असतो त्याचं उत्तर महाराजांनी त्या पत्राचं उत्तर दिलं, माय सद्गुरू रामानंदांच्या कृपेने मी तुला अनुग्रह आणि नाम दिले. त्यांच्या कृपेने तुझा संकल्प पूर्ण झाला. त्यांच्या आज्ञेनेच मी तुला जप करायला सांगितला आणि त्यांच्या कृपेने 40 दिवस तुझा जप झाला. तेव्हा ते रामानंद महाराजांनीच तुला दर्शन दिलं. त्यांनी रूप माझं घेतलं, त्याला फारसं महत्व नाही. असं पत्र आजही त्या शतपत्रांमध्ये उपलब्ध आहे सज्जन. श्रेष्ठपणा प्रत्येक कर्म म्हणजे महाराजांनी दिलेली आज्ञा आपण पालन करायची, पण त्या कर्माला श्रेष्ठपणा तुमच्या निस्वार्थ भावनेतून, तुमच्या निष्काम भावनेतनं कसा भगवत भक्त करतो, सिद्धांत नाथ महाराजांचा 11 स्कंदामध्ये, की कसं त्याचं प्रत्येक कर्म हे आपल्याला कसं साधता येईल. तुम्ही म्हटलं ना की त्यांना सांगून की नाही महाराज आता छान आज पुरणाच्या पोळ्या काय पुन्हा आलेच त्याच्यावर. मला आवडत नाही, पण एक विषयाचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. एक स्त्री आहे आणि तिला आज श्रावणी सोमवार आहे, आपल्याला बोलवू नका, पण आज पुरणाच्या पोळ्या करायच्या. तर मनामध्ये भाव कसा आहे की आज मला माझ्या सद्गुरूंना पुरणाची पोळी घालायची. सुंदर ताट मांडलेलं आहे आणि तुम्हाला तर हे इतकं छान जमतं ना, की छान ताट वाढलेलं आहे. परत भात, भाजी, पोळी, मीठ, कोशिंबीर, हे ते तूप, तुपाची वाटी वेगळी, कढीची वाटी, बाजूला भजे, वडे. सोमवार सुटला तर सांगून. आणि असं सुंदर ताट आपण जेव्हा वाढतो आणि महाराज घ्या बरं, आज गुळ आणि साखर घालून मी पुरण केलं. हा जो भाव आहे ना, मी म्हटलं ते खात नाहीच. नाथ महाराजांनी कालच सांगितलं, की त्याला फूल नको, त्याला बेल नको, त्याला तुळशीपत्र नको, त्याला तुमची पुरणाची पोळी पण नको. पण पुरणाची पोळी करायला लागणारे 3 तास आणि त्या 3 तासामध्ये जे महाराजांचं अनुसंधान, की नाही आज महाराजांसाठी आपण किती करतो मला सांगा प्रपंचामध्ये. नाही आमच्या काय पिंट्या शिंट्या काय असेल त्याचं नाव, त्याला फार हे आवडतं, त्याला फार बर्गर आवडतो. गाळा मातीत त्याला बर्गर खाऊ. तर त्याच्यासाठी आई किती झिजते मला सांगा. नाही त्याला भेळ आवडते म्हणून तिला जावं लागतं, कांदे आणावं लागते. श्रावण महिना असला तरी त्याला भेळ वाटते म्हणून त्याच्यासाठी कांदा आणा. आपण प्रपंचात इतके कष्ट करतो. महाराजांना हे अरे तुम्ही प्रपंचासाठी 24 तास झिजता, पण खरं तुम्ही तुमच्यासाठी काहीच झिजत नाही. याचं त्या संतांना, त्या सद्गुरूला वाईट वाटतं, की अरे एवढा इतके जन्मोजन्मी प्रपंच केला, पापाचा बहुसंचय झाला. काय किती दिवस आपण हे करणार. 84 लक्ष योन्या 84 लक्ष वेळेला झाल्या की काय मला माहित नाही. म्हणून एवढं मोठं संचिताचं गाठोड आहे आणि त्यातलं थोडंसं प्रारब्ध घेऊन या जन्मात आपण जन्माला आलोय. ते तर भोगावंच लागणार आहे, पण ते आनंदाने भोगायचं. आपण घाबरायचं नाही. आपण महाराजांची माणसं आहेत. आपल्याला सगळ्यांना बाप मिळालाय, सद्गुरू मिळालाय ना. मला भाऊसाहेबांचं ते वाक्य फार आवडतं. अरे एकदा महाराज मिळाले ना, आता काही मिळवायचं राहिलं नाही. मिळाले ना, अनंत कोटी ब्रह्मांड नायक आपल्याला मिळालेला आहे. त्याचा मुलगा, त्याची कन्या म्हणून जर आपण मिळवतो, तर राजाच्या पोराने भिकाऱ्यासारखं राहावं असं आपण राहतो असं महाराज म्हणायचं. अरे सगळं तुम्हाला मिळालं तरी तुम्ही आपलं तोंड वाकडच तुमचं म्हणाले माझं झालंय, योग्य नाही. पुढे म्हणाले, हे सगळं हा भगवत भक्त हे सगळं कर्म करत असताना त्या भगवत भक्ताची मानसिक अवस्था कशी असते म्हणाले, की मी सत्कर्म करतो, मी संध्यावंदन करतो, मी गायत्रीचं पुरस्चरण केलं, मी आत्मानात्मविवेक साधतो, मी इतका जप करतो. हा भावच त्याच्या मनात, ही देहबुद्धीचा संकल्प त्याच्या मनात कधी उठतच नाही म्हणाले. फक्त सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या सद्गुरूंना डोळ्यासमोर ठेवून नित्य कार्य करत राहायचं. महाराजांचा दिनचर्या जर तुम्ही पाहिली ना, तर सकाळी 3:30 ते रात्री 12:30 1 वाजेपर्यंत 60,000 रोजचा जप आणि येणार जाणार माझ्यासारखे विद्वान त्यांना भेटणारे, काही प्रश्न विचारणारे. बरं सगळ्यांना उत्तर महाराजांचं ठरलंय, रामनाम घ्या, राम तुमचं कल्याण करेल. एकच उत्तर. मला नेहमी वाटायचं की सगळ्या प्रश्नाचे उत्तर महाराज एकच कसं काय देतात.
नाथ भागवत वाचताना त्या सगळ्या प्रश्नांची खरंच सज्जन उकल होते. नाथ महाराजांनी म्हणजे नाथ महाराज म्हणत असताना भगवान गोपाल कृष्णांनीच हे स्वतःचं भक्ती हृदय आपल्या सगळ्यांसाठी उघडून ठेवलं. ते नारदाला सांगितलं. नारदांनी पासून शुकमुनी परीक्षिती तिथून 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 नाथ महाराजांपर्यंत आपण आलो. आणि हे भक्तिशास्त्र स्वतः भगवंत आपल्याला सांगतायत की भक्तीशिवाय या जीवनात खरं समाधान म्हणजेच आत्मज्ञान तुम्हाला मिळणार नाही. पुढे म्हणाले, आता 3 सूत्र पुन्हा सांगितले. म्हणाले, भक्ताच्या देहाकडून घडणारी सर्व कर्मे आणि त्याच्या देह स्वभावाची सारी लक्षणे ब्रह्मार्पण होऊन चालतात. सिद्धांत म्हटलं की फारच काय देव ब्रह्मन देह कर्मन वगैरे म्हटलं. तुम्हाला पहिल्यांदा जेव्हा आपण वाचतो हे सगळं वेदांतच आहे ना. तर झोपच येते मस्त. म्हटलं म्हणून सगळ्यात ग्रंथ वाचनाचा पहिला फायदा गाढ झोप 15 ते 20 मिनिटं, मग उठून पुन्हा सांगायचं म्हणून अभ्यास करायचा. नाही तर काहीच खरं नव्हते. पण ते हे खूप छान आहे. सद्ग्रंथ वाचनाचा अभ्यास खरंच छान आहे. तर बघा, ते म्हणाले, देहाकडून घडणारी सर्व कर्म आणि त्याच्या देह स्वभावाची सारी लक्षणं ही ब्रह्मार्पण होऊनच चालतात. काय भगवत भक्त असतो, काय त्याची देहबोलीची लक्षणं असतात. देहाकडून घडणारं प्रत्येक कर्म, अगदी साधं कर्म तुम्हाला मी सांगतो, कायिक कर्म आहे की महाराज भोजन प्रसाद घ्यायला बसले रोज. मी ज्यांनी पाहिलं त्यांच्याकडून मी तुम्हाला सांगतो. सकाळी 3:30 पावणे 4 वाजता उठलेले महाराज दुपारी 12:30-1 वाजता भोजन प्रसादाला बसायचे. या दरम्यान फक्त 1 ग्लासभर दूध 9:30-10च्या दरम्यान त्यांनी घेतले. म्हणजे 3:30ला उठायचं आणि 9:30ला पहिलं दूध. आपलं तर 3:30ला उठलं तर 3:35ला पहिला चहा आहे. बरं नाही झाला तर आपण लागले आपली देहबुद्धीच व्हावा, मला ते जमतच नाही, तिने केलाच कसा नाही वगैरे वगैरे. त्याला एवढे विशेषण आणि एवढे पालुपद असतात. 9:30 पावणे 10ला नेऊन ठेवायचं जिजीमाईनी, 2दा थंड व्हायचं, पुन्हा गरम करून द्यायचं. महाराजांचा जप, आत्माराम, गीता, 13 माळा जप सगळं ते ठरलेलं असतं. 13 माळा जपाला कधी कधी महाराजांना 40-40, 50-50 मिनिटं लागायचे. त्या जपामध्ये जी तंद्री लागायची ना, सेवेकरी सांगायचे की त्या जपामध्ये महाराज डोळे लावून असा जप, आणि प्रत्येक एक मणी ओढला की माळा खाली, मान खाली. विचारलं शेवटी की इतक्या वेळा तुम्ही का असं मान खाली करता? तर म्हणाले, अरे एक नाम घ्यायचं आणि सद्गुरूंच्या चरणावर डोकं ठेवायचं, पुन्हा दुसरं नाम घ्यायचं. काय भाव आहे मला सांग. कधी एक माळ तरी आपण अशी करू नये. ऐकलं म्हणजे होईल महाराजांच्या कृपेने. आपल्याला ते साधता येईल, ते साधायचंय. मला सांगायचं काय, प्रत्येक कर्म ब्रह्मार्पण. साधा भोजन प्रसाद आहे पहा. रामाचं नैवेद्य आला आपल्या ताटातलं, याला दही, त्याला दूध, याला एक पुरणाची पोळी, याला चतकोर पोळी. त्या पानामध्ये महाराजांच्या अर्धी किंवा हार्डली एक छोटी पोळी राहायची. आणि भात 2 घास झाला की पहिला श्लोक महाराज म्हणायचे, जनी भोजनी नाम वाच. ठरलेला श्लोक होता. जनी भोजनी नाम वाचे वदावे, अति आदरे गद्य घोषे म्हणावे. मग तेव्हापासून जी की आणि लक्ष सगळं पूर्ण. अरे यांना लाडू वाढा, त्यांना आमकं वाढा, त्यांना यांचं काय, यांचा अभिनय फक्त जेवणाचा अभिनय. म्हणजे ते ग्रहस्थ म्हणाले ना की महाराज इतकं कमी कसं काय जेवतात आणि इतकं कसं काम करतात. ते तुकाराम शास्त्री आजेगावकर म्हणून हे धर्माधिकारी म्हणून होते, महाराजांचे सहअध्यायी होते. एका भक्ताला खूप वाईट वाटलं की महाराज तुम्ही काहीच जेवत नाही आणि तुम्हाला वैद्याने सांगितलं की तुमची उष्णता खूप वाढली, थोडं तूप खाल्लं पाहिजे जास्त, म्हणून 2 चमचे तूप महाराजांच्या पोळीवर वाढलं. तर महाराजांनी असं रागाने त्याच्याकडे पाहिलं. म्हणाले, अरे आयुष्यभर याचीच उपासना केली, म्हणे तूप वाढवू नको जास्त. वयाच्या 80व्या वर्षी एक सत्पुरुष असं सांगतो. मग ते म्हणाले त्यांना की अहो हे जेवतच नाही. तर ते म्हणाले, अहो नाम घेऊन त्यांचा अन्नमय कोश जो आहे तो नाममय झाला. म्हणाले त्यांची भूक नामानीच भागते, अन्नानी भागत नाही. प्रत्येक कर्म महाराज फार थोडं जेवायचे. आता राणी इथे, राणीचे बाबा किती वेळ सेवेमध्ये होते. आमचे विनायकराव मामा सेवेत होते. ते म्हणून महाराज असं नुसतं लावायचे. कसा त्याच्यावर संपूर्ण आयुष्यभर त्या सत्पुरुषांनी कार्य केलं की प्रत्येक कर्म हे ब्रह्मार्पण. बरं दुसरं समर्थ नाथ महाराज सांगतात की त्यांची माफ करा, देह स्वभावाची सारी लक्षणं सुद्धा ब्रह्मार्पण. देह बोली, देह स्वभाव कसा होतो पहा, की अखंड त्या रामाचं चिंतन, अखंड सद्गुरूंचं चिंतन. किती चिंतन तर मी तुम्हाला सांगणार की महाराजांचे फार दुर्मिळ अशी तसबिरी आहेत. इथे तसबीर नाही आता ही, पण तुम्हाला कळावं म्हणून सांग.
की जिथे महाराजांचे डोळे असे पूर्ण आहेत, महाराजांनी वर पाहिलं आणि तो फोटो काढता आला. कायम अशी अशी नजर असायची. जगाकडे कोण आलं, काय आलं, किती लोक उत्सवाला आले, ते आलेत का काय, त्याकडे पाहायचा सुद्धा मोह या सत्पुरुषाला नव्हता. आणि त्यामुळे त्या अखंड चिंतनामुळे, त्या अखंड ब्रह्मचिंतनामुळे काय झालं, घडलेली घटना विनायकराव मामा बरोबर होते. महाराज कुठेतरी रामकार्याच्या निमित्ताने एका गावात गेले होते आणि फार काही गर्दी नसायची. सकाळी काकड आरती महाराजांचं बोलणं सगळं झालं. महाराजांनी अभिषेक केला आणि तिथे महाराज असं जप करत बसले होते. विनायकराव बाजूला सोहळ्यातच होते. आणि एक त्या घरातलं 6-7 वर्षाचं लेकरू असं जवळपास खेळू लागलं महाराजांच्या. आता महाराजांच्या हातामध्ये कोणत्या तरी सद्भक्तांनी दिलेली एक अंगठी होती आणि तिच्यात एक गुलाबी रंगाचा खडा होता आणि तो छान चमकू लागला. आता ती 6-7 वर्षाचं लेकरू ते खेळू लागलं, महाराजांकडे पाहू लागलं, त्याला ती अंगठी आवडली. महाराजांच्या लक्षात आलं. हळूच ते कोणी नसताना ते लेकरू हुशार, कोणी नव्हतं तेव्हा पटकन महाराजांना, महाराज तुमच्या हातातली अंगठी देता का म्हणे. महाराजांनी एका क्षणाचा विचार न करता अंगठी देऊन टाकली. आता हे विनायकराव पाहू लागले. विनायकराव मामा सेवेकरी होते आमचे. विनायकराव मामाला वाटतं की आपण निदान हे पोरगं आता लहान 7 वर्षाचं, सोन्याची चांगली 1 तोळ्याची अंगठी, त्याच्यात ते हे घातलेलं, मग आता सेवेकऱ्याला हा व्यवहार हे विचार करावाच लागणार ना, की आपला भाग जर एवढा अनंत कोटी उघडे परब्रह्मचे आहे, तर त्यांना तर सेवेकरी म्हणून काम करणं भाग आहे. म्हणून विनायकराव मामा त्या मुलाच्या मागे जाऊन फक्त हा कोणाचा पोरगा आहे बाबा, जाऊन पाहून विनायकराव बसा बसा म्हणाले, जप करा. हे विनायकराव मामांनी सांगितली गोष्ट. मला हालूच दिलं, मला जाऊच दिलं नाही म्हणजे. ते पोरगा कुठे गेला, कुठे अंगठी गेली, पुन्हा आली का नाही, संध्याकाळी असं म्हटले सुद्धा नाही. अरे त्या अंगठीचं काय झालं, तो कोण पोरगा होता, एक शब्दही महाराजांनी पुन्हा आयुष्यात मला त्या अंगठीविषयी विचारला नाही. देह स्वभाव सुद्धा कसा भगवत भक्ताचा ब्रह्मार्पण होत असेल की नाही, तो आहे ना. आता हे तुमच्या माझ्यासारख्या व्यवहार्य माणसाला कळायला सुद्धा फार उशीर लागतो. असं कसं काय अंगठी, 1 तोळ्याची अंगठी पोरं, याला काय अर्थ होते अंगठी असं काय. हा माझा व्यवहार दृष्टिकोन. 1 तोळ्याची अंगठी साधी गोष्ट आहे, पण त्या सद्भक्ताचं देहलक्षण, त्याचा देह स्वभाव, ही प्रत्येक गोष्ट नाथ महाराज म्हणाले आपल्याला तिकडे जायचंय. की खरं प्रत्येक कर्म सद्भक्त, जेव्हा आपण खूप मोठा एक विचार समोर ठेवू तेव्हा त्यातला 10%, 2%, 5% आपल्याला साधता येईल. एकदम मुलगा 100% मेरिटचे मार्क नाही घेणार, पण त्याच्या समोर तो आदर्श तर तुम्हाला ठेवावा लागेल. तो तुमचा मुलगा आदर्श होईल माहित नाही, पण त्याला आदर्श दाखवा, त्याला सांगा, त्याला कळू द्या. हे जसं प्रपंचामध्ये आपण सज्जन करतो, हीच भूमिका संत मायबाप आपल्यासाठी करतात. की अरे तुम्ही केवढं भाग्य आहे तुमचं, माझ्या भाग्यासी नाही मिती, तू भेटलासी जग. आपण सगळे फार भाग्यवान आहे की आपल्याला असे सद्गुरू मिळाले, अनंत कोटी ब्रह्मांड नायक आपण म्हणू शकतो, असे सद्गुरू मिळाले. माझ्या भाग्यासी नाही मिती, तू भेटलासी जगत ज्योती. आणि आता कळेल तैशा रीती उद्धार गती, तुला कळेल तसं कर गड्या. आम्ही तर असे वेल क्वालिफाईड आहोत, एकही सद्गुण आमच्याकडे नाही. अवगुणी अन्यायी परी तुझा म्हणवितो, रामानंदा हाती धरी तुझं वेळवितो. हे तुम्हा आम्हाला शिकण्यासाठी नाथ महाराज या 11 स्कंदामध्ये आपल्याला हे सांगतात. पुढे म्हणाले, तिसरा सिद्धांत भगवत भक्ताचा सांगताना नाथ महाराज म्हणाले की असा भगवत भक्त जेव्हा त्याची सगळी कर्म, कायिक, वाचिक, मानसिक, प्रापंचिक सगळी कर्म जेव्हा ब्रह्मार्पण तो करायला लागतो किंवा त्याच्याकडनं होतात, असा जेव्हा भक्त होतो तेव्हा त्याचा एक फार मोठा सद्गुण आहे की असा भगवत भक्त, त्याला ज्ञानाचा ताठा, ज्ञानाचा अहंकार, ज्ञानाचा गर्व कधीच नसतो. सद्गुरू प्रल्हाद महाराज मी सांगितलं ना तुम्हाला की आपली परंपरा फार दिव्य. प्रस्थानत्रयीचं अध्ययन झालेले होते. हे त्या काळातलं सर्वात अध्यात्म क्षेत्रातलं किंवा भारतीय तत्वज्ञानाच्या अभ्यासामध्ये ज्या डिग्रीला फार महत्व होतं, असं म्हणजे प्रस्थानत्रयीचं अध्ययन. म्हणजे गीता, त्याच्यानंतर उपनिषद आणि शंकर भाष्य, हे 3 याच्यावर संपूर्ण अत्यंत व्यवस्थित अभ्यास, पारांगत याच्यामध्ये असे असलेले सद्गुरू प्रल्हाद महाराज. इतकं ज्ञान की संपूर्ण भागवत संस्कृत श्लोक पहिल्या स्कंदापासून तर शेवटच्या स्कंदापर्यंत सगळं भागवत एकदाच प्रल्हाद महाराजांनी वाचलं आणि पूर्ण मुखोद्गत झालेलं आहे. भागवतातला कोणत्या स्कंदातला कोणता अध्याय, कोणत्या अध्यायातला कोणता श्लोक सद्गुरू प्रल्हाद महाराज केव्हाही सहज सांगू शकत होते. पण
कधीच त्यांनी हे दाखवलं नाही. आता तुम्ही म्हणा मग दाखवलं नाही तर तुम्हाला कसं कळलं? प्रश्न नाही. एक दोन जीवनचरित्रातले प्रसंग असे आहेत की त्यावेळेला ते कळलं. एक विद्वान प्रोफेसर आले होते, रिटायर्ड झाले होते, संस्कृतचे प्रोफेसर होते. जालन्याच्या राम मंदिरात आले. महाराजांना म्हणाले, "मी जरा रिटायर्ड झाल्यापासून भागवताचा अभ्यास." अरे वाह! महाराज वाह, वाह! किती चांगलं म्हणाले. उत्तर काळामध्ये तुम्ही भागवत वाचताय, भागवतासारखा ग्रंथ नाही छान. नाही मला जरा शंका आहे. महाराज म्हणाले, "बरं, जमलं तर सांगतो" म्हणे. आणि मग दुसऱ्या स्कंदामधल्या या अध्यायात मला असं वगैरे असं त्यांनी सांगितलं आणि आडले. म्हणजे काय अडचण होती ही पण त्यांना सांगता येईना. महाराजांनी जाणली. आणि त्यांनी सांगितलेल्या स्कंधातल्या त्या अध्यायातल्या पहिल्या श्लोकापासूनचे सगळे श्लोक म्हणून त्यांच्या शंकांचं सगळं निरसन महाराजांनी शांतपणे त्यांना बसून अर्धा तास त्यांच्याजवळ केलं. हे जालन्याच्या राम मंदिरात ज्यांनी पाहिलं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले, तेव्हा मला कळालं की महाराजांचं सगळंच भागवत मुखोद्गत आहे. आणि कसं नसेल, नैष्टिक ब्रह्मचर्य पाळलेला अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेचा मारुतीरायाचा अवतार महाराज होते. त्यामुळे हे अशक्य असं काही नव्हतं. मला सांगायचं काय की असा ज्ञानी पुरुष असून सुद्धा ज्ञानाचा ताठा महाराजांकडे कधीच नव्हता. किती सामान्य वागणं होतं. ज्ञानाचा ताठा नाही, ज्ञानाचा अहंकार नाही. एक जांभोरकर नावाच्या व्यक्ती, आता ते कैलासवासी झाले, आपल्या थोरल्या महाराजांचे अनुग्रही, नागपूरला राहत होते. सुधाकर मला वाटतं जांभोरकर म्हणून. आणि काही वर्षांपूर्वी तुकामाईंच्या दर्शनाला जाण्यासाठी म्हणून ते आपल्या घरी मुक्कामाला आले. नितीन जांभोरकर म्हणून आहेत त्यांचे वडील. ते आले आणि छान त्यांनी इतक्या सुंदर आठवणी आम्हाला प्रल्हाद महाराजांनी सांगितल्या. ते म्हणाले, आम्ही नागपूरला राहत होतो आणि माझं नुकतंच लग्न झालेलं होतं म्हणे, आणि महाराज आणि जिजीमाय आमच्याकडे रामकार्याच्या निमित्ताने आले. बरं, आम्ही नाही, त्या काळातले सगळे की महाराजांचं वागणंच इतकं साधं होतं की महाराज म्हणून ते कधी वागतच नसत. आपल्या घरी पाहुणे आले, एक कोणीतरी ज्येष्ठ व्यक्ती आहे, काका मामा आजोबा या सदस्य, असे ते वागत होते म्हणे. जिजीमाय सुद्धा आल्या की कोणीतरी गुरुमाय आली, मग त्यांना वेगळं असं, मग त्यांची वेगळी बेडरूम वगैरे असं काहीच नाही. जिजीमाय आल्या की पटकन हातपाय धुतले की त्या चुलीवर म्हणा किंवा जे काही स्टोव्ह, त्यावेळेला स्टोव्ह होते, गॅसही नव्हते, स्टोव्हवर स्वयंपाकाला जायचे त्या बाई बरोबर. कशा गुरुमाय वाटतील. महाराज आले की वळकटी ठेवायची बाजूने, पण हातपाय धुतले की चला राम मांडावर, लगेच चला बरं उपासना सुरू. काही वेगळा अहंकार नाही, वेगळी व्यवस्था नाही, काही नाही. त्यावेळेला कशाचे काय बाथरूम आले आणि कशाचे काय आहे, त्या परिस्थितीत महाराज अत्यंतिक साधेपणाने राहत. आणि काय झालं म्हणाले, दुसऱ्या दिवशी सकाळी महाराजांचे काकड आरती वगैरे झाली आणि जिजीमाय आमच्या आईशी बोलत होते आणि बोलता बोलता म्हणाले की अगं थोडा चहा टाकते का, मी चहा घेते, असं जिजीमाय म्हटले. तेवढ्यात महाराज आले आणि महाराजांना ते आवडलं नाही. आता ते शेवटी परब्रह्म आणि महामायेचा विवाह असला तरी ते पुरुष म्हणून, मनुष्य म्हणून इथे गृहस्थाश्रम त्यांनी स्वीकारला, म्हणून त्याप्रमाणे त्यांचा अभिनय सुरूच होता महाराजांचा आणि जिजीमायचा. महाराजांना ते आवडलं नाही. महाराज एकदम जिजीमायवर थोडं मोठ्या आवाजात बोलले. यांना वाटलं ते रागावले आणि ते म्हणाले, मी एवढा मूर्ख, असं त्यांनी सांगितलं, अज्ञानी, की मी तिथे आलो म्हणे स्नान करून. तुम्ही म्हटलं, महाराज तुम्ही कसं काय महाराज म्हणाले, तुम्ही कशाचे महाराज, तुम्ही तर जिजीमायवर रागा लागले. एका क्षणात महाराज म्हणले, अरे मी कुठे महाराज. महाराज हेच म्हणाले तिथे रामानंद महाराज, अरे मी महाराज नाहीच आहे म्हणाले. महाराज इथे रामानंद महाराज, एवढा विद्वान सत्पुरुष, परमोच्च पदाला ज्याची अवस्था पोचलेली आहे, परब्रह्म स्वरूप असलेल्या माणसाला एक साधा ते सांगत होते, एक चिपरांग माणूस म्हणाले, मी त्यांना म्हणतो की तुम्ही कशाचे महाराज. तर ते ते माझ्या आधी म्हणाले, अरे अरे मी महाराज नाहीच आहे ना, तुला कोणी सांगितलं म्हणले मी महाराज आहे. महाराज एकच म्हणाले, हे रामानंद महाराज, मी त्यांचा दास. म्हणजे ज्ञानाचा ताठा नाही, अहंकार नाही, गर्व नाही, असा भगवत भक्त जेव्हा संपूर्ण आयुष्यभर राहतो ना, तर तो भगवंताशी, नाथ महाराज म्हणाले, असा भगवत भक्त भगवंताशी तद्रूप होऊन जातो. असा भगवत भक्त भगवंताशी तद्रूप होतो आणि मग काय होतं म्हणाले, त्याचं प्रत्येक कर्म भगवंताला आवडायला लागतं. तसं आपलं प्रत्येक कर्म महाराजांना आवडण्यासारखं होणं हे आपल्या जीवनाचं ध्येय. भगवंतालाच तो आवडायला लागतो. आणि मग काय होतं म्हणाले, कसं, पुन्हा नाथ महाराजांनी एक सुंदर दृष्टांत दिला की काय होतं नेमकं. नाथ महाराज म्हणाले, त्या लोखंडाला फक्त परिसाचा स्पर्श होण्याचा उशीर म्हणाले.
त्या लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला, त्या क्षणी ते लोखंड 52 कशी सोनं जसं होतं त्या स्पर्शाने, तसं भगवंताच्या किंवा या भक्ताच्या प्रत्येक ब्रह्म कर्मच्या स्पर्शामुळे तो भगवंतच होऊन जातो. आणि मग भगवंतच झाल्यामुळे, भगवत तद्रूप झाल्यामुळे त्या भक्ताचं खेळणं म्हणा, त्याचा प्रत्येक क्रीडा म्हणा, ही भगवंताची पूजा होते. त्याचं प्रत्येक बोलणं, सहज बोलणं सुद्धा त्या भगवत भक्ताचं सहज बोलणं हे भगवंताची स्तुती होऊन जातं. तोनी काही बोलावं. तुकाराम महाराज म्हणे ना, आम्ही काही बरळलो तर तो नीट करून घेतो म्हणाले. तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये आहे. मला ती ओवी फक्त आठवत नाही आता, बरळयस्या करीसी नीट असा एक अभंग आहे तो. आम्ही काही बोललो म्हणाले तर तो नीट करतो, कारण माझा सगळा रिमोट त्याच्या हातात आहे म्हणाले. ते सांगतात खरं म्हणजे ते भगवंतच झालेले. पुढे म्हणाले, इतकं सुंदर वर्णन नाथमानाने केलंय की स्वानंदाने भरलेल्या त्या भगवत भक्ताच्या सगळ्या कर्मामध्ये परमात्मा अतिशय संतोष पावतो. आणि तो साधक भक्त जिकडे पाहतो म्हणाले, म्हणजे त्या भक्ताने कुठेही पाहावं तर भगवंत त्याच्या समोर जाऊन उभा राहतो म्हणाले, की भगवंताला वाटतं त्यांनी माझ्याकडे पाहावं. कॉलेजमध्ये आपल्याला हा अनुभव येतो, पण भगवंताच्या बाबतीत हा पाहू की त्या भगवंताला वाटतं की मी त्याच्या समोर राहावं. तो जिकडे पाहिल तिकडे भगवंत उभा राहतो आणि त्या भगवंताची अपेक्षा असते यांनी माझ्याकडे थोड्या वेळ पाहावं. ही अवस्था आपल्याला सज्जन हो भगवंताच्या, म्हणून म्हटलं ना की इकडचं प्रेम काढा प्रपंचातलं आणि ते भगवंताकडे जर केलं, फक्त आपल्याला इकडे वळवायचं, स्टेरिंग फक्त वळवायचंय. प्रपंचातल्या निस्वार्थ प्रेमाचं स्टेरिंग परमार्थाकडे, भगवंताकडे जर वळवलं. पुढे म्हणाले, देव त्याला पाहायला जातो तेव्हा नाथ महाराज सांगतात की तो भक्त, पुढे म्हणाले एक सुंदर, फारच सुंदर उपमा दिली पहा. ते म्हणाले, तो भक्त ज्या रस्त्याने चालायला लागतो तो रस्ता श्रीरंग होऊन जातो. काय उपमा आहे, काय प्रेम असेल. म्हणून म्हटलं ना की जालन्यातले रामाची मूर्ती, गोंदवाल्यातल्या रामाची मूर्ती किंवा कुठल्याही सत्पुरुषांनी ज्या मूर्तीवर नितांत प्रेम करून आयुष्यभर साधना केली, ती संगमरवरी मूर्ती हो, दगडाची मूर्ती पांढऱ्या. पण या तुमच्या माझ्या मायबापांनी त्याच्यावर एवढं प्रेम केलं की त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. एवढं प्रेम आपल्याला प्रपंचात निस्वार्थपणे आपल्या लेकरा बाळांवर तरी करता येईल का? नाही, बिलकुल येत नाही. थोडा मुलगा तुमच्या माझ्या मनाविरुद्ध वागला तर आपला सुद्धा अहंकार जागृत होतो. नाही येणार तुझी सुनबाई मला बोलली पाहिजे, आमची नाही येणार, पुन्हा जाणार नाही, पाय उचलणार नाही, वगैरे वगैरे. तर कुठे आपली देहबुद्धी आणि कुठे ती आत्मबुद्धी, हे सगळं साधनं सज्जन हो खरंच कठीण. पण पण अंजली मॅडम म्हटल्या तसं अवघड आहे, अशक्य नाही. तुमच्या नावावर आता हे वाक्य बघ, अवघड आहे. हा, तुमच्या वर्गातलं अवघड आहे पण अशक्य नक्की नाही. पुढे म्हणाले शेवटचं, अर्थात भक्ताकडून स्वाभाविकपणे जे जे कर्म घडते ते पूर्णपणे अहेतुक असल्याने ब्रह्मार्पण होते. याचंच नाव नाथ महाराज म्हणाले निर्दोष भजन असं आहे. आणि शुद्ध आराधन हेच असून हाच शुद्ध भागवत धर्म आहे. सज्जन हो, असा भागवत धर्म तुम्हा आम्हाला साधता यावा ही नाथांची, नवे नवे आपल्या सद्गुरूंची सुद्धा प्रामाणिक आयुष्यभराची तळमळ आहे. महाराज म्हणाले, अरे जो आनंद, जी इस्टेट मी तुमच्याकरता करून ठेवली, आज गोंदावल्यात प्रत्येक, मी महाराज म्हणत असताना आपले सद्गुरू, मी गोंदावलं साखर क्रीडा म्हणत असताना आपापल्या सद्गुरूंचं ठिकाण, की तिथे मी तुमच्यासाठी एवढी इस्टेट करून ठेवली आहे की त्या इस्टेटून तुम्ही लुटून आणा. बरं, ती इस्टेट इतकी शाश्वत आहे की तुम्ही जितकं लुटाल तितकं पुन्हा तिथे तयारच आहे. पण नेमकं तुम्ही ते लुटून न आणता कायम मला हिंग जिऱ्याचं गिराईक म्हणून किती दिवस राहणार, किती दिवस तुम्ही पहिल्याच वर्गात राहणार आहे, हे सद्गुरूंचं सांगणं. असा भागवत धर्म तुम्हा आम्हाला आचरण करण्यासाठी अडचण काय येते असं नाथ महाराज सांगतात. तर ती अडचण आहे सज्जन हो. मग आता 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 तुमच्या माझ्या समोर असा प्रश्न आहे, तर हे सगळं किती सुंदर आहे, हे कसं त्या सद्भक्तांना साधलं? पुनश्च मी नम्रपणे सांगतो की आपल्या मनामध्ये एक प्रश्न आत्ताच निर्माण होतो की ते महाराज होते, त्यांना ते साधलं, ते जप करत होते, मग पुन्हा माझ्यासाठी काय, किंवा मला हे कसं साधेल, माझ्यासाठी काय ऑब्स्टॅकल्स आहेत, त्याचाही विचार नाथ महाराज आपल्याला सांगणार आहेत. पण सज्जन हो, सगळ्यात मोठी अशी गोष्ट आहे
की कुठलाही संत असो, कुठलाही सद्गुरू असो, त्या सद्गुरूचं वैशिष्ट्य जीवनचरित्रामधून असं दिसतं की तो तुमच्या माझ्यासारखा मनुष्य म्हणून जन्माला आला. दुसरं, तो आला तेव्हा त्याच्याकडे सुद्धा काही तो फार वेगळ्या पॉवर्स घेऊन आलेला नव्हता, शक्ती घेऊन आलेला नव्हता. तोही मायबापांच्या पोटी जन्माला आला, तोही दारिद्र्यात राहिला, तोही संकटात राहिला, त्यालाही तुमच्या माझ्यापेक्षा जास्त प्रापंचिक संकट आली. पण त्या सगळ्या संकटामध्ये त्यांनी वापरलेला विवेक, त्यांनी दाखवलेली शांती, त्याच्याकडे असलेलं वैराग्य, सगळ्या संतांच्या जीवनचरित्रात जर काही घ्यायचं असेल तर पहिल्यांदा विवेक, की जो अगदी अगदी व्यावहारिक आहे. बघा तुम्ही, वेगवेगळे रामायण आहेत, पण वाल्मिकींचं रामायण हे जास्त चांगलं आहे. चांगलं आणि म्हणा बाकीचे वाईट असं मी म्हणणार नाही, पण वास्तवाला धरून आहे. महर्षी वाल्मिकांनी काय केलं की राम तुम्हाला मनुष्य म्हणून छान दाखवला आणि त्या मनुष्यामध्ये नराचा नारायण होण्याची पात्रता एका जन्मामध्ये मनुष्य कसा मिळवू शकतो आणि रामरायांनी कशी मिळवली, की तो भगवंत कसा झाला, नराचा नारायण कसा झाला, तर सर्व सद्गुणांचा अतिशय उत्कृष्ट समुच्चय रामरायांच्या जीवनचरित्रात आपल्याला दिसतो. रामरायाच्या जीवनचरित्रातली एक जरी संकट आपल्याकडे आलं असतं, बायकोनी सांगितलं की 8 दिवस माहेरी जाते, 10 दिवस झाले, तर 9व्या आणि 10व्या दिवसाचं चरित्र लिहून काढावं पुरुषांनी. बाकी तर आपण रामायणातल्या कोणत्याच गोष्टीचा त्या संकटांचा विचार करू शकतो. विनोदाचा भाग सोडून द्या, पण खरंच किती चिंतनशील आहे, केवढी संकट. बरं, राजमहालात राहणारा वयाच्या 16व्या, काय हो, खरंच पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. आज सगळं ठरतंय की उद्या उत्तम सगळ्या प्रकारचे अलंकार, वस्त्र, प्रावरण धारण करून उद्या या अयोध्येचा राजा माझा राम होणार आहे. आणि ती सगळी अयोध्या नगरी कौशल्येपासून दशरथापासून सगळे आनंदाने, आणि उद्याची पहाट वल्कल धारण करून यायचं. म्हणजे आयुष्यातल्या येणाऱ्या संकटांमधलं 2 दिवसांच्या घटनांमधलं अंतर जर आपण पाहिलं, की आज राजमहालात झोपणारा राजा राम उद्या रस्त्यावर चालतोय, रथामध्ये बसत नाही. एवढा आवेग मागे आहे. काय जीवनचरित्र आहे. म्हणून वाल्मिकी जे सांगतात की नाही, त्यांनी दाखवून दिलंय, रामाच्या स्वरूपात सुद्धा दाखवलं, भगवान गोपाल कृष्णाच्या स्वरूपात सुद्धा दाखवलं की काय एका ठिकाणी तो रणछोड दास आहे, एकीकडे तो योगेश्वर भगवान आहे, एकीकडे तो नटखट भगवान गोपाल कृष्ण आहे, एकीकडे सगळ्या गोपाळांना घेऊन यमुनेच्या काठावर राहणारा भगवान कृष्ण, सकल गोपिकांना आनंद देणारा, आणि तोच द्वारकेचा राजा आणि तोच जन्म घेणारा कारागृहातला भगवान गोपाल कृष्ण. एक देवकी आहे, एक यशोदा. काय भया, कसं म्हणजे कुठलाच डायरेक्टर इतकं सुंदर करू शकणार. आणि ही सगळी चरित्र त्या पद्धतीने जर आपल्या मुलांना आपण सांगितली ना, तर मुलं एवढी छान आहेत, इतकी शार्प आहेत ना, तर त्यांची ग्रास्पिंग खूप आहे. आपण कमी पडतोय त्यांना देण्यासाठी. हॅरी पॉटर अवश्य वाचावं, पण हॅरी पॉटर बरोबर आपला भगवान गोपाल कृष्ण, आपला राम, आपल्या भारतीय तत्वज्ञानातली सगळी सूत्र जेव्हा मुलांपर्यंत पोहोचतील ना, तर आपल्या कल्पनेपेक्षा ते सुंदर कार्य फार कमी वयात करून दाखवतील. हा खरा भारतीय तत्वज्ञानाचा मला वाटतं विजय असेल, आणि तो नक्की होईल. झालेली सेवा महाराजांच्या